मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। डीजीटी अपडेट्समध्ये ITI एक्झाम 2025 तर यामध्ये वेळापत्रक बदलले आहे। आता ITIचं जे वेळापत्रक त्याच्याबद्दल काल व्हिडिओ टाकला होता, तर आता वेळापत्रकच डीजीटीने बदललेलं आहे। प्रॅक्टिकल एक्झाम कधी आहे, त्याचबरोबर CBT म्हणजे थिअरी ES WCS ED या एक्झाम कधी होणार आहेत याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओ करे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। तर मित्रांनो इथे 20 तारीखचं पत्र होतं 20 जूनचं, त्यामध्ये तारखा ज्या दिलेल्या होत्या वेळापत्रक सुद्धा दिलेलं होतं, याबद्दल व्हिडिओ आपण अपडेट केला होता। तर 15 तारीखपासून असणारी परीक्षा या ठिकाणी वेळ बदलली आहे, त्याचबरोबर CBTची सुद्धा वेळ बदललेली आहे। तर डीजीटीने या ठिकाणी रिवाइज शेड्यूल टाकलेला आहे आज संध्याकाळी 5 वाजता। तर 7 तारीख या शेड्यूलमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, तर 7 जुलै 2025 यामध्ये रिवाइज शेड्यूल म्हटलेलं आहे CTS मेन्स एक्झामिनेशन। तर सगळ्यांची एक्झाम जी आहे ती थोडीशी पोस्टपोन झाली आहे, जास्तही फरक नाही आहे। जी 15 तारीखला आहे ती त्या ठिकाणी 17 तारीखला म्हटलेली आहे, 17 जुलै ते 22 जुलै, म्हणजे 2च दिवसाचा फरक आहे, जास्त काही चेंजेस नाही, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही। परीक्षा फक्त 2च दिवस पुढे गेलेली आहे। बऱ्याच जणांनी सगळीकडे व्हायरल केलेला आहे की परीक्षा तारीख पुढे गेली आहे, तर फक्त 2च दिवस त्या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झाम पुढे गेलेली आहे। त्याचप्रमाणे जे हॉल तिकीट तुमचे आजपासून डाउनलोड होणार होते ते त्या ठिकाणी 13 पासून 22 तारीखपर्यंत डाउनलोड होऊ शकतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यामुळे 1-2 दिवस पुढे गेलेली परीक्षा आहे। 17 जुलैला तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे, जे 15ला होतं ते। त्याचबरोबर CBT एक्झाम सेंटर जे आहेत ते मॅपिंग 9 जुलैपासून म्हणजे उद्यापासून होतील, आणि हॉल तिकीट जे आहे इथे सुद्धा 2 दिवसाचाच फरक साधारण पडलेला आहे। तर 28 जुलैला तुमची CBT एक्झाम होईल असं या ठिकाणी डीजीटीने म्हटलेलं आहे। तर 28 जुलै 2025 पासून 20 ऑगस्ट म्हणजे साधारण एक 20-25 दिवस एक्झाम चालणार आहे। त्यामुळे अभ्यासाला लागा, 2 दिवसाचा फरकच पडलेला आहे, त्यामुळे जास्त काही खुश व्हायची गरज नाही आहे। परीक्षा तर त्याच वेळी जनरली असणार आहे आणि लवकरात लवकर परीक्षा संपून तुम्ही पुढच्या मार्गाला लागाल याच्यासाठी प्रयत्न करा। परीक्षा वेळेत होणारा हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही, तर परीक्षेचं टाइम टेबल तेच आहे, जवळजवळ 2च दिवस पुढे गेल्यामुळे जास्त काही खुश व्हायची गरज नाही आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि निमी मॉक टेस्ट ॲपवर जास्तीत जास्त भर द्या। याच्यापूर्वी पण आपण बऱ्याच वेळा सांगितलं की निमी मॉक टेस्ट ॲप जो आहे, आता निमी मॉक टेस्ट ॲप जो आहे तो तुम्ही या प्रकारे तुमचा त्या ॲपचा इंटरफेस आहे, अद्यापर्यंत डाउनलोड केला नसेल तर डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही या ॲपवर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, तुम्हाला 100% यश आहेच असं म्हणेन। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत, परीक्षेसाठी सुद्धा शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या करिअरसाठी सुद्धा शुभेच्छा। धन्यवाद। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।